रामराम शेतकरी मित्रांनो, नाफेड NCCFच्या कांदा खरेदीच्या चौकशीचे आदेश कोर्टाने दिले आहेत. तर नेमकी काय बातमी आहे, सविस्तरपणे अगदी थोडक्यात या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. केंद्राने किंमत स्थिरीकरण योजनेतून नाफेड आणि NCCF या संस्थांना फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून कांदा खरेदी करण्याची परवानगी दिली होती. मात्र नाफेड, NCCF, फार्मर प्रोड्युसर कंपन्या आणि काही व्यापाऱ्यांनी वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी केंद्र सरकारची व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याविरोधात विश्वास माधवराव मोरे यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तसेच मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. कोर्टाने या कथित घोटाळ्याची चौकशी आर्थिक गुन्हे विभागाकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून अहवाल 16 जानेवारी 2026 रोजी देण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांना अधिक दर मिळावा आणि ग्राहकांना रास्त दरात कांदा उपलब्ध व्हावा यासाठी केंद्राने किंमत स्थिरीकरण योजनेतून नाफेड व NCCF यांच्यामार्फत फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून कांदा खरेदी करण्याची योजना आखली होती. नाफेड आणि NCCFच्या अधिकाऱ्यांनी फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचे अध्यक्ष, काही व्यापारी फेडरेशन आणि चार्टर्ड अकाउंटंट यांना हाताशी धरले. त्यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा कांदा खरेदी न करता व्यापाऱ्यांनी स्वस्त दरात खरेदी केलेला कांदा शेतकऱ्यांचा कांदा म्हणून दाखवला. स्वस्त दरात कांदा खरेदी करून तो वाढीव दराने केंद्राला विकून मोठा आर्थिक घोटाळा करण्यात आला असा आरोप आहे. या प्रकारे मोरे यांनी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पण पोलिसांनी चौकशीस टाळाटाळ केली होती. त्यामुळे मोरे हायकोर्टात गेले. 10 वर्षात 5,000 कोटीहून अधिकच्या घोटाळ्याचा आरोप नाफेड आणि NCCFच्या अधिकाऱ्यांनी कांदा खरेदीत मागील 10 वर्षापासून 5,000 कोटीहून अधिक रकमेचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. शेतकऱ्यांची मागणी होती की नाफेडने बाजार समितीमधून खुल्या पद्धतीने कांदा खरेदी करावी. मात्र नाफेड आणि NCCFने फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडूनच कांदा खरेदीला प्राधान्य दिले. शेतकऱ्यांना न्याय मिळेल. न्यायालयाने माझी बाजू समजून घेण्यासाठी 15 सुनावण्या घेतल्या. कोर्टाच्या आदेशानुसार तपास होईल. यामध्ये माझ्यासह शेतकऱ्यांना नक्कीच न्याय मिळेल आणि संघटित गुन्हेगारीचे हे जाळे उघड होईल, अशी प्रतिक्रिया विश्वास मोरे याचिकाकर्ते यांनी दिली. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.